आपल्या शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे सहकारी भारत जाधव साहेब, माननीय महेश कोठेजी, सुधीर खरटमलजी, मनोहर सपाटे साहेब, जनार्दन कारंपुरीजी, शंकरराव पाटील, बिंजू प्रधाने, अभिजित पाटील, नाना काळे, आपल्या जिल्ह्याचे निरीक्षक शेखर माने, उस्मानाबादचे आमचे तरुण सहकारी डॉक्टर प्रतापसिंह पाटील, युवकांचे अध्यक्ष अक्षय वागसे, आपल्या महिलांच्या अध्यक्षा सुनीताताई रोटे, आपल्या या विधानसभेचे उत्तर मतदारसंघाचे अध्यक्ष युवराज सर्वदे, लताताई फुटाणे, संजय जाबा, उत्तर कार्याध्यक्ष चंद्रशेखर पवार, आपले सर्वच प्रमुख कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनी, आज आपल्या सर्वांना पैलवान युवराज सर्वदे आपले सोलापूर शहर उत्तर विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच या मेळाव्यासाठी बोलवण्यात आले। या शहरामधल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपल्याला चांगली बांधणी करायची आहे। या मतदारसंघातून महेश कोठे साहेबांना विधानसभा लढायची आहे। आणि इतर इच्छुक पण उपस्थित आहेत। उमेदवार आप नीचे बैठो, बाकी सब हम देखते। त्यामुळे या मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाची खंबीरपणाने बांधणी करण्यासाठी पैलवान युवराज सर्वदेंच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आलेली आहे। या मतदारसंघामध्ये जवळपास 44 नगरसेवक निवडून जातात। 11 प्रभाग मला वाटतं या मतदारसंघात आहे आणि त्यामुळे या मतदारसंघाची बांधणी सक्षम करायला आपण सगळ्यांनी एकत्रित यावं म्हणून आजचा मेळावा या ठिकाणी बोलवलेला आहे। आपल्याला सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण या तिन्ही मतदारसंघाचे आपण मेळावे घेणार आहे, पण आज थोडासा वेळ होता। तौफिक भाईंच्या घरातल्या लग्नाचा निमंत्रण होतं म्हणून आज दुपारी आपल्याला सगळ्यांना इथे एकत्रित करायचं ठरलं। पहाटे 4 वाजता मला सोलापूरला पोचता आलं, पंढरपूरला पोचता आलं, त्यामुळे थोडासा दिवसभराचे कार्यक्रम आमचे दुसरे नेते अभिजित पाटील इथं बसले आहेत, त्यांनी आयोजित केलेले होते, ते बरेच कार्यक्रम होते, त्यामुळे इथं पोचायला जरा उशीर झाला। तुम्हालाही फार वेळ इथं बसायला लागलं, त्यामुळे सुरुवातीला मी आपल्या सर्वांची, मनोहर सपाटे साहेबांची, कारंपुरी साहेबांची खास दिलगिरी व्यक्त करतो, कारण बराच वेळ दुपारपासून ते बसलेले। आज पक्ष, आपल्या पक्षातले काही लोक बाजूला गेले, पण मला वाटत नाही की तो विषय इथं घ्यावा, कारण सोलापुरातनं कुणी विशेष कुणी बाहेर गेलेलं आहे पवार साहेबांना सोडून असं मला वाटतं। फार मोठी लोक गेली आहेत आणि मग त्याच्यावर बोललं पाहिजे आणि तुमचा वेळ घेतला पाहिजे अशी मला परिस्थिती दिसत नाही, कारण सोलापूरकरांनी नेहमीच पवार साहेबांच्यावर प्रेम केलेलं आहे। मनोहर सपाटे साहेबांनी मगाशी सांगितलं,
भारत जाधव साहेबांनी सांगितलं, ही सगळी पक्षाची जुनी माणसं, पवार साहेबांचा सगळा इतिहास पाहणारी लोक, त्या सोलापूर शहराने कायम पवार साहेबांच्यावर प्रेम केलं आणि कायम प्रेम केलेलं असल्यामुळं या शहरात फारशी हालचाल, पक्ष सोडून आमची काही लोक गेली तरी फारसं या शहरात कोणी, ज्याच्या जाण्यामुळं भारत जाधवांना फार मोठी पोकळी जाणवली असं काही कोणी गेलेलं नाही. उलट मला भारत जाधवांच्या चेहऱ्यावरचं हास्य जरा जास्त खुलल्यासारखं वाटायला लागलं, मनातून खुश झालेले, त्यांची अडचण जरा दूर झालेली दिसते. त्यामुळे आता ते स्वतःच्या विचारानं काम करू शकतील, त्यांच्यावर कोणताही दबाव राहिलेला नाही आणि म्हणून या शहरात आपण सगळ्यांनी हातात हात घालून पक्ष वाढीला ताकदीनं काम करायला सुरुवात करूया. देशामध्ये काय परिस्थिती आहे अतिशय थोडक्यात अण्णांनी आपल्याला भाषणात सांगितलं. या देशामध्ये मणिपूर सारखं राज्य आपल्या देशात आहे. दिवसा ढवळ्या माणसं महिलांना विवस्त्र करून घेऊन जातात, त्यांच्या शरीराबरोबर नको ते चाळे करतात आणि त्याची क्लिप देशभर पसरते. एवढी महिलांची असुरक्षितता यापूर्वी या देशात कधीही आम्हाला अनुभवायला आली. या देशामध्ये अल्पसंख्याक वेगळे समाज आहेत, त्यांनाही सुरक्षित फारसं आता वाटत नाही अशी परिस्थिती व्हायला लागली. दुसऱ्या बाजूने महागाई प्रचंड आपल्या डोक्यावर आहे. महागाई एवढी वाढलेली आहे ज्याचं वर्णन कोठे साहेबांनी केलेलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, बाकीच्या सगळ्याच वस्तू, आणि जो सरळ मार्गाने व्यापार करणारा होता त्याच्या डोक्यावर मोठा भुर्दंड जीएसटीचा बसलेला आहे. आणि त्यामुळे या देशामध्ये सर्व घटकांपर्यंत ही नाराजी आता दूर पसरलेली आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार अतिशय चांगलं काम करणारं पाडण्यात आलं. एक पक्ष फोडण्यात आला. तो पक्ष फोडल्यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला, आता महाराष्ट्रात दुसरा पक्ष, एका वर्षात दुसरा पक्ष फोडण्याचं देखील काम झालं. आज पवार साहेब निवडणूक आयोगाच्या ऑफिस मध्ये कार्यालयात बसलेले होते 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत, आणि समोरचा वकील सांगत होता की शरद पवार साहेब हे मनमानी करतात, हुकुमशाही पद्धतीने काम करतात, त्यांच्या कार्यशैलीचा आम्हाला फटका बसलेला आहे. पवार साहेबांच्या कार्यशैलीतूनच आज जी मोठी लोक झाली ती त्यांच्या कार्यशैलीतूनच वाढली. पवार साहेबांनी महाराष्ट्रात माणसं जोडली म्हणून तर ताकद उभी राहिली आणि त्या कार्यशैलीतनं माणसं मोठी झाली. आज पवार साहेब त्यांच्या काही उद्दिष्टात अडथळे वाटायला लागले आणि म्हणून पवार साहेबांनाच पक्षातनं बाहेर काढायचं काम या देशात निवडणूक आयोगासमोर आज दुपारी 4 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे. या देशामध्ये कोणता निर्णय कसा येणार हे लोक आधीच सांगू शकतात. पूर्वी असं नसायचं. कोर्टाचा निकाल काय येणार, निवडणूक आयोगाचा निकाल काय येणार हे आधी कोणी सांगायचं नाही. पण अलीकडं वेगवेगळ्या गोष्टींचे निकाल आधी सांगायची प्रथा सुरू झालेली आहे. कारण निकाल देणाराच बाहेर निकाल सांगतो. मी काय आता उद्या निकाल देणार आहे आज सांगण्याची प्रथा आज देशातल्या आपल्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये तयार झालेली आहे. त्यामुळे लोकशाहीला मारक अनेक घटना घडत आहेत. आपलं व्यक्ती स्वातंत्र्य, आपली भूमिका बजावण्यासाठी, भूमिका व्यक्त करण्यासाठी तुम्हाला आवश्यक तेवढं स्वातंत्र्य जर मिळालं नाही तर सकाळी उठून कामाला जायचं, संध्याकाळी परत यायचं आणि बायका पोरांच्यात बसायचं. याच्या पलीकडे दुसरा काहीही काम तुम्हाला आम्हाला या देशात करता येणार नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकसंघपणाने पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभा राहूया. काँग्रेस पक्ष
शिवसेना हे तिन्ही पक्ष आपल्याबरोबर एकसंघपणाने उभे आहेत. महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल. पुन्हा येणाऱ्या विधानसभेचीच वाट महाराष्ट्रातली जनता बघते आहे आणि मला खात्री आहे की भविष्य काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जास्तीत जास्त आमदार महाराष्ट्रात निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी युवराज सर्वदे आणि तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी आहे की सोलापूर उत्तर विधानसभेमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्या राष्ट्रवादीचे पवार साहेबांचे उमेदवार निवडून आले पाहिजे. आपण हे काम करायला थोडीशी शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवात केली पाहिजे. नुसती गर्दी करून उपयोग नाही, तर प्रत्येक बूथवर आपली 15-20 कार्यकर्त्यांची टीम तयार झाली पाहिजे. समजा 350 बूथ असतील तर 350 बूथवर आपली माणसं बूथ लढवणारी पाहिजे. त्या बूथवर 1000-1200 मतदान असेल तर त्या 1000-1200 मतदानाचं सगळी कुंडली आपल्या बूथच्या कार्यकर्त्यांकडे पाहिजे. जो आपल्याला मत देणार नाही असं वाटतं त्याच्या मतपरिवर्तनासाठी लोकशाही मार्गाने योग्य ते प्रयत्न करायला तुमच्या हातात 1 वर्षाचा कालावधी आहे. अजून पुलाच्या खालून बरंच पाणी वाहून जाणार आहे, अनेक घटना होणार आहेत आणि म्हणून तुम्हाला वेळ आहे. आज जर चांगली बांधणी केली, या मतदारसंघात प्रत्येक बूथवर चांगल्या पद्धतीनं बांधणी केली तर महिना 1.5 महिना घ्या. कुठे गेले युवराज? महिना 1.5 महिना घ्या. बूथवर बांधणी करताना 3-4 महिला प्रत्येक बूथवर पाहिजे, घराच्या आत जाऊन प्रचार करणाऱ्या. आणि एकदा तुमचे सगळे बूथ बांधून झाले की मला पुरात बोलवा. 350 जर बूथ असतील किंवा 300 बूथ असतील तर 4-4.5 हजार कार्यकर्त्यांचा एक बूथ कमिटीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रशिक्षणाचा मेळावा आपण घेऊ. मी तुम्हाला लिहून देईन, लिहून जाताना जर हे काम पूर्ण केलं तर की तुमचा विजय काळ्या दगडावरची रेघ होईल. तुम्ही मात्र पक्ष संघटना ताकदीनं उभा करा. आज आपण निवडणुकीच्या आयोगाच्या दारात आहोत. निर्णय आपल्यासारखा व्हावा आणि निवडणूक आयोगाला विठ्ठलाने योग्य बुद्धी द्यावी म्हणून प्रार्थना करून आलोय विठ्ठलाच्या दारात. या देशामध्ये पक्षाची चोरी होण्याची प्रथा सुरू झालेली आहे. आमच्या पक्षाची चोरी होणार नाही याची काळजी घे म्हणून विठ्ठलाला साकडं दाखवलं. पण समजा काही झालं बरं वाईट तर महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब जिथे उभे राहतील तिथेच हा पक्ष पुन्हा एकदा उभा राहील. महाराष्ट्रातली माणसं शरद पवार साहेबांच्या मागे आहेत आणि त्यासाठी सक्षमपणाने आपण ताकदीनं काम कराल. कोणताही प्रसंग आला तर डगमगणार नाही. एकसंघपणाने आपली ताकद वाढवा आणि एकसंघपणाने उद्याच्या विधानसभेला आणि लोकसभेला महाविकास आघाडीचं काम करून आपण विजय प्राप्त करायचा प्रयत्न करूया. बराच वेळ झालाय, ज्याच्या लग्नासाठी आलेलो आहे त्याचा जीव खालीवर होत असेल. अजून बाबा योग का नाही आला म्हणून सारखे फोन येत आहेत त्यांचे. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. पण मला आपल्यातल्या तरुणाईकडे बघून विशेष आनंद वाटला, कारण विजय तरुण मिळवून देतात. विजय व्हायचा असेल तर तरुणांच्याकडून मिळतो. आणि मगासपासून 5-6 ठिकाणी माझं स्वागत केलं, तिथं सर्व ठिकाणी तरुण कार्यकर्त्यांची फौज फाटा फार मोठा होता. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ताकदीनं तरुणांची फौज बांधा आणि ताकदीनं काम करायला सुरुवात करा एवढीच विनंती करतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. आणि 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 आपल्या पक्षामध्ये पहिला शनिवार 1 तास राष्ट्रवादीचा कार्यक्रम आपण करतो, महिन्याच्या पहिल्या शनिवारी. तुम्ही आता सगळे आहे ना, प्रत्येकाने आपापल्या गल्लीत 1 तास राष्ट्रवादी उद्या सकाळी 9 वाजता बसा. राष्ट्रवादीला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी जनतेला बोलवा आणि त्यांच्या समोर 1 तास राष्ट्रवादी कार्यक्रम करा. मला युवराज सर्वदे कळवतील कुणी कुणी हा कार्यक्रम केला असा विश्वास बाळगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.